कोर्टाची कार्यवाही सुरू करा। जज साहेब, मला डॉक्टर प्रताप कोलते यांची उलट तपासणी घ्यायची आहे, त्यासाठी परवानगी द्यावी। परवानगी आहे। डॉक्टर प्रताप कोलते हाजिर हो। डॉक्टर साहेब, मला सांगा, ज्या देवी सिंग बद्दल तुम्ही बोलत आहात तो किती वर्ष तुमच्याकडे काम करत होता? तो नाही, तू 5-6 वर्ष माझ्याकडे कामाला होतास तू। बर, मला सांगा, तो सेम माझ्यासारखा दिसायचा? त्याची भाषा कशी होती? कपडे कसे घालायचा? तो नाही, तू। हे पहा, मी जेवढे प्रश्न विचारतो तेवढीच उत्तर द्या, नाहीतर जज साहेब भडकतील। मी काय करायचं ते मी ठरवीन। तुम्ही नीट उत्तर द्या त्यांच्या प्रश्नांची। माफ करा, तो सेम माझ्यासारखा दिसायचा? हलकासा फरक होता, भाषा वेगळी होती, गावंढळ होता। जज साहेब, हा पॉइंट नोट डाऊन करा। मला सांगा, ज्या देवी सिंग बद्दल तुम्ही बोलत आहात तो किती टक्के माझ्यासारखा दिसायचा? 100%। नक्की 100%? हो हो, 100%। बरं, एवढ्या खात्रीने तुम्ही सांगत आहात तर तो तुमच्याकडे कामाला होता, याचा काहीतरी पुरावा असेल तुमच्याकडे। प्लीज जरा कोर्टापुढे सादर करा। तसा कुठलाच पुरावा नाहीये। कमाल आहे, एक इसम तुमच्याकडे 4-5 वर्ष काम करतो आणि तुमच्याकडे कुठलाच पुरावा नाही। जज साहेब, मला आश्चर्य वाटतं अशा माणसांचं। बरं चला, हरकत नाही। एखादा फोटो वगैरे तरी असेल तुमच्याकडे? नाहीये। बरं, बँक डिटेल्स, अकाउंट नंबर काहीतरी? काय हल्ली डायरेक्ट बँक अकाउंट मध्ये पैसे पाठवण्याची पद्धत आहे, असं काहीतरी असेल? नाही, तसं काही नाही। मी त्याला कॅश पेमेंट करायचं। बरं, पेमेंट स्लिप? मूर्ख आहेस का तू? कंपाऊंडरला कोणी पेमेंट स्लिप देतं का? तुम्ही कोर्टात उभे आहात, बोलताना भान ठेवा। सॉरी सर। डॉक्टर, तुमच्याकडे देवी सिंग काम करायचा याचा कुठलाच पुरावा नाहीये। कशाच्या आधारावर तुम्ही म्हणताय मीच देवी सिंग आहे आणि मी का मान्य करायचं? जज साहेब, काही दिवसांपूर्वी इन्स्पेक्टर चव्हाण साहेब माझ्याकडे आले होते। माझ्याकडे असणारे सर्व पुरावे मी त्यांना दिलेत। त्यात याचा पासपोर्ट साईज फोटो, आधार कार्ड, घरचा पत्ता सर्व काही होतं। आता माझ्याकडे कुठलाच पुरावा नाहीये। बर, आर्या मॅडम, मला कागद आणि पेन मिळेल का? मला यावर तुमचा ऑटोग्राफ देता का प्लीज? मी कशाला देऊ तुला ऑटोग्राफ? अहो, कारण तुम्ही शाहरुख खान आहात। काही काय बोलतोयस? अहो नाही, खरंच प्लीज। जज साहेब, हा माणूस माझी चेष्टा करतोय। हे काय चालवलंय तुम्ही? कोर्टाचा वेळ वाया का घालवताय? तुम्हाला जे बोलायचं ते स्पष्ट बोला। माफ करा जज साहेब, पण मी सांगतो यांना हे शाहरुख खान आहेत, पण ते मान्य करायला तयार नाहीये। नाही, माझ्याकडे असा कुठलाच पुरावा नाहीये ज्याने मी हे सिद्ध करू शकतो की हे शाहरुख खान आहेत, पण मला असं वाटतंय म्हणून मी त्यांना शाहरुख खान समजतोय, जसं त्यांना असं वाटतंय मी देवी सिंग आहे। जर का आपल्या कोणालाच असं वाटत नाहीये हे शाहरुख खान आहेत, तर त्यांच्या वाटण्यावरून किंवा त्यांच्या बोलण्यावरून मी हे कसं मान्य करू की मीच देवी सिंग आहे? जज साहेब, उद्या कुठलाही माणूस येईल, कुठल्याही नावाने मला हाक मारेल, मी लगेच कसं काय मान्य करू? माझं नाव डॉक्टर अजित कुमार देव आहे आणि हेच या जगातलं अंतिम सत्य आहे।
जज साहेब, माझी खात्री आहे हा साक्षीदार खरा नाहीये, तर दिव्या मॅडमने माझ्या विरोधात एक डाव रचला. थँक्यू सो मच डॉक्टर. तुमच्यामुळे मी देवी सिंग नाहीये हे क्लिअर झालं. नाहीतर उगाच लोक मला देवी सिंग समजत होते. थँक्यू सो मच. तुम्ही येऊ शकता. आर्या मॅडम, थँक्यू. जज साहेब, सरकारी वकील आर्या मॅडम आणि दिव्या मॅडमने मीच देवी सिंग आहे हे सिद्ध करण्याचा खूप प्रयत्न केला. पण खरं सांगायचं तर जज साहेब, देवी सिंग नावाचा कोणी माणूसच अस्तित्वात नाहीये. जर असता तर त्याचे आधार कार्ड, पॅन कार्ड, ड्रायव्हिंग लायसन किंवा तो ज्या शाळेमध्ये शिकला तिथला दाखला किंवा कॉलेजचे सर्टिफिकेट असं काहीतरी हाती लागलं असतं. पण असं काहीच नाहीये. मिस आर्या, हाच माणूस देवी सिंग आहे याचा एखादा कागदोपत्री पुरावा तुम्हाला सादर करता येईल का? नाही, असं नाही. सध्या तरी कागदोपत्री पुरावा आमच्याकडे नाहीये. कसं असेल? कारण देवी सिंग नावाचा माणूस कोणी अस्तित्वातच नाहीये. हे एक काल्पनिक पात्र आहे आणि ते पात्र दिव्या मॅडमच्या डोक्यातून बाहेर आलंय. त्यांना काहीही करून ही केस जिंकायची आहे. त्यांना प्रमोशन हवंय, रेटिंग हवंय. त्यासाठी ते कुठल्याही थराला जायला तयार आहेत. जज साहेब, मी कोर्टाला विनंती करतो, माझ्या आयुष्याचा जो काही खेळ लावलाय तो प्लीज थांबून मला न्याय द्यावा. कारण देवी सिंग नावाचा माणूस कोणी अस्तित्वातच नाहीये हे आता सिद्ध झालंय. जज साहेब, निकालाची घाई न करता हाच देवी सिंग आहे हे प्रूफ करण्यासाठी आम्हाला थोडा वेळ द्यावा, मी अशी विनंती करते. कोर्ट तुम्हाला 4 दिवसांची मुदत देत आहे. दिव्या, मला असं वाटतं ही केस आपल्या हातून सुटत चालली. आर्या, प्लीज असं नको बोलू. खरं तेच बोलतीये मी. आज मी वेळ वाढवून मागितलं म्हणून, नाहीतर आजच निकाल लागला असता. या देवी सिंगचं काय करू मी? तो सापडला ना तेव्हाच गोळ्या घातल्या पाहिजे होत्या. गोळ्या घालून प्रश्न सुटला नसता, तरीही आपल्याला तो देवी सिंग आहे सिद्ध करावंच लागलं असतं. गोळ्या घातल्या असत्या तर ते प्रूफ करता आलं असतं, कारण त्याने कायद्यापासून वाचण्याचे मार्ग शोधले नसते. आपल्याला काहीही करून तोच देवी सिंग आहे याचा एक तरी पुरावा शोधून काढावा लागणार आहे. आर्या, त्याने सगळे पुरावे नष्ट केलेत, पण मी शांत बसणार नाहीये. तो देवी सिंग आहे याचा एक तरी पुरावा शोधूनच काढेल. मला वाटतं तो ज्या आश्रम मध्ये होता तिथे नक्कीच काहीतरी मिळेल. मला तिथेच जावं लागेल. आहे अगं, मला माझ्या नवऱ्याची लय आठवण येते. तो कसा असेल, काय करत असेल, काय खात असेल, काय माहिती. मला एक दिवस मी सोडून कधी राहिला ना, तिकडे जेलात कसं राहत असेल. आहे मला माझा नवरा पाहिजे, नवरा पाहिजे, मला नवरा पाहिजे. ए आत्या, अगं आता एवढं वय झालं तुझं, आता लग्न कोण करणार आहे का तुझ्यावर? आणि तुला कोण पोरगा देणार आहे? ए मेल्या, तुझ्या जिभेला का हाडबीड आहे का नाही? मला कोण नको, मला माझा ओरिजिनल नवरा पाहिजे, जेलात गेलेला आहे. तू सोडून आण त्याला. अगं मी कुठं सोडून आलो? तू काय बी कर, तुझ्या लेकाकडनं सुनाकडनं 50,000 रुपये घे माझ्या नवऱ्याच्या जामिनासाठी आणि सोडून आण माझ्या नवऱ्याला. मला करमत नाही त्याच्याशिवाय. 50,000? अहो अक्का, काय बोलता ही? कुठून आलं आमच्याकडे एवढं पैसे? अहो तुम्ही बोला की. ए आका बिका काय बोलू नको आता. जरा दाजीसाठी खिसा सैल कर. आजपास तू डॉक्टर साठी खर्च करतोयस ना, मग आता दाजीसाठी थोडा खर्च केला तर तुझ्या कणगीला भोकं पडून कणगी रिकामी नाही होणार.
अहो अक्का, आमच्याकडे नाहीत एवढे पैसे आणि असतं ना तर तुम्ही सांगायची काय गरज बी पडली नसती. यांनी कवाच पैसे भरून दाजींना सोडून आणलं असतं. त्या बजाला बोलीव की मग त्यांनी कशी डॉक्टरसाठी वर्गणी गोळा केली, मग तशी माझ्या नवऱ्यासाठी बी वर्गणी गोळा कर म्हणावं आणि सोडून आण माझ्या नवऱ्याला. नाहीतर एक काम करा, आता ती बजानी पैसे गोळा केलेत ना ते भरा माझ्या नवऱ्यासाठी, माझ्या नवऱ्याला सोडून आणा. नाहीतरी तो डॉक्टर काय सुटायचा नाही. असं कसं सुटायचं नाही? ही बघा अक्का, ते पैसे डॉक्टरांचं आहे आणि त्यांच्यासाठीच वापरलं जाणार. बघितलं काय, यांना डॉक्टर महत्वाचा आहे, मी नाही. अरे बाबू, ही नाही माझ्या रक्ताची, पण तू तर माझ्या रक्ताच्या नात्याचा आहे ना. भाऊ आहेस का भिताड? आहे जाऊ दे, तू ना मला माझ्या वाट्याचा वाडा देऊन टाक, मी तो इकते आणि माझ्या नवऱ्याला सोडून आणते. अगं तुला घातलं म्हणून डाबऱ्या तुला, तरी मी म्हणले अजून तुझी गाडी वाड्यावर कशी काय घसरली नाही. तुझा बाप काय वाडा इकायला ठेवून गेलाय वय ग? माझं मडे गेले ना तरी चालेल, पण वाड्याला हात लावून देणार नाही मी. आणि तू जर वाड्या इकायच्या गोष्टी काढल्या ना तर तुझी जीवात हसडीन बघ. हा, कामापुरता मामान ताकापुरती आता बाय तुझी कपडा भर आणि जमावून निघून तो. आहे अगं गेली असती, पण आता माझा नवरा तिकडे गेला, ती एकटी जाऊन काय करू, आणि इकडे मला तुझी काळजी वाटते ना. जाऊ दे मंगले, मला काहीतरी खायला आण बाय, रडून रडून लय भूक लागली. डॉक्टर, अहो कसलं हुशार आहे तुम्ही. आता तर मला 100% वाटतंय बघा तुम्ही आतनं सुटाल. खरं तर तुम्ही सुटल्यातच जमा आहे, पण मला लय टेन्शन आलं होतं. असं वाटत होतं तुम्ही नाही सुटणार, पण आता माझं सगळं टेन्शन गेलंय बघा. पण मी ठरवलंय आता इथून पुढं तुमच्या कुठल्याच भानगडीत पडायचं नाही. एकदा का आपलं लग्न झालं तर तुमचा रस्ता वेगळा आणि माझा रस्ता वेगळा. शांत हो जरा. इथे बोलायला आपल्याला जेमतेम 10 मिनिट मिळतात, त्यातही तुझी फालतूगिरी चालूच असते. वय म्हणजे म्या बोलती ती फालतूगिरी आणि तुम्ही बोलता म्हणजे ते लय महत्वाचं का? मी किती महत्वाचं बोलतो हे कोर्टात बघितलंच ना तू. त्यामुळे मी काय सांगतो ते नीट ऐक. एक काम करायचंय तुला. म्या तुम्हाला आत्ताच सांगितलं ना, म्या तुमच्या कुठल्याच फंद्यात पडणार नाही. डिंपल, माझ्या या फंद्यात नाही पडली तर फाशीच्या फंद्यात पडशील. तुला हे काम करावंच लागेल. तुला इथून पुण्याला जायचंय. पुण्याला? हो, पुण्याला. पुण्याला हायवेला एक महाराजा नावाचं गॅरेज आहे. तिथे बऱ्याच जुन्या कार असतील. तिथे एक कार आहे MH02 1313 नंबर. काय? MH02 1313. करेक्ट. त्या कारच्या डिक्कीमध्ये एक बॅग ठेवलेली. ती बॅग घ्यायची आणि कोणालाही न कळता इथे घेऊन यायची. काय? अहो डॉक्टर, तुम्ही असे कुठे कुठे टल्ले मारून ठेवले तो? आणि त्या बॅग मध्ये काय आहे? म्हणजे सोनं आहे का पैसा? सांगाडा. काय? आवाज कमी ठेव. मूर्खासारखे काही प्रश्न विचारू नकोस. सांगितलं तेवढं काम कर. आणि मला या कामात काहीही गडबड नकोय. वय नाही करत. पण डॉक्टर, पण मला माझा हिस्सा द्यावा लागेल. म्हणजे त्यात जेवढे पैसे असतील ना त्यातला अर्धा हिस्सा माझा. हा, ते बघू. मी बाहेर आल्यानंतर बघतो. निघतो. नाही 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 नाही, आधी डील फायनल करायची तरच मी हा काम करणार. बर, मला इथून बाहेर पडू दे. तुझे सगळे हिशोब चुकते करतो. निघ निघ. कशाला दगड मारतोय? कोणाला लागलं म्हणजे? अगं दिदे, नाही कोणाला लागत. वय तुला विचारून लागणार आहे? अगं म्हणलं का नाही लागत. या मम्मी, अगं तिथे मुंबईला पळून निघाली. होय मम्मी. पप्पा. मम्मी अडकून आहे का? मम्मी पप्पा अरे तिथे पळून निघाली. नाही आहे का मम्मी? काय रे? पळून निघाली मुंबईला. काय भया, जगात असली पोरगी नाही पाहिली कुठं. किती
किती वेळा पळून जायचं, काय झालं की निघाली पळून, काय झालं की निघाली पळून. अगं त्या कंपाऊंडरचं टेन्शन घेऊन जीव बीव द्यायला चाललीस का काय? त्या कंपाऊंडर साठी जर जीव दिलास ना तर आधी मी जिद्दी करीन आणि मग तुझा जीव घेईन. अगं डिंपे, आता तर कुठं शहाण्यागत वागायला लागली होती, आता काय येड्यावानी करायला लागली ग. अगं डॉक्टर लवकर सुटतात, तू नका काळजी करू. डिंपल, आम्ही काय कमी केलं होतं तुला, तू अशी वागतेस. आता टोनीने काय सांगितलं नसतं तर आम्हाला काय कळलं असतं का, केवढ्यात पडलं असतं ते. तुझ्या मनात काय ते तरी सांग बाळा. हा नीट विचार बाबा, नाही तर तो डॉक्टर गेला आता ज्यालात दुसऱ्याच कुणाचा तरी हात धरून पळून जायची. अक्का देवाला तोंड दिले म्हणून उगाच काय बी बोलू नका. अहो सांगा की तुम्ही काय तर. डिंपल, झालं तुमचं, आता मी बोलू. मी काय पळून नव्हती चालली. चोरी पकडली ना की समधी असंच बोलतात. बाबू बघ बाबा, नाही तर त्या डॉक्टर मुळे गेली इज्जत, आता उरली सुरली या पुरीमुळे बी जायची. आत्या काय पण बोलू नको. मी ऍडमिशन घ्यायला चालली होती. डॉक्टरांना सांगितलं शिक्षण थांबू नको, तू शिक म्हणाले ते. अगं मग सांगू नाही का जायचं. अगं पण तुला कॉलेजात जायला पुढचा दरवाजा आहे ना, मागच्या दरवाजाने काय असं चोरासारखं चालली होती. ते मागच्या दरवाजाची तर गुलाबाची फुलं होती ना, ती तोडायची होती मला, म्हणून मी चालली होती. सगळ्या प्रश्नाची उत्तरं तयार आहेत बघ तुझ्याकडं. मंगले, त्या कंपाऊंडरच्या संगती राहून राहून ना तुझी पोरगी लयच हुशार झाली या. पण तुझ्यापेक्षा कमीच हुशार आहे म्या. मम्मी मी जाऊ का ग? वय जाग तू. थांब. अगं इतके दिवस आम्ही घसा फोडून सांगत होतो तेव्हा नाही का ऐकलं, आणि त्या कंपाऊंडरने सांगितलं की बरी का पाया जायला तयार झालीस का? होय आजी, मला पण एका वेळेस गडबड वाटते. मम्मी तू एक काम कर, दीदीची बॅग चेक कर. हा हा दाखव दाखव बॅग दाखव. ए काय चाललंय तुमचं? माझ्या बॅगेत काहीच नाही. मला ऍडमिशन घ्यायला जायचंय मम्मी, मला उशीर होईल ना. आणि मला जर पळूनच जायचं असतं ना तर मी छोटी बॅग घेऊन गेले असते का, मोठी बॅग घेऊन गेले असते ना. काय बी काय बोलताय तुम्ही. मी जाऊ का? डिंपे जाग आणि लवकर ये. वय डॉक्टर, कोर्टात काय गुगलीच टाकली की राव तुम्ही. त्या मुंबईच्या डॉक्टरची जागेवर बोबडी वळवली तुम्ही. जादू बिदू करता काय हो तुम्ही? अहो, जादू आणि मी कसलं काय, खरं काय तेच सांगतं. आणि काय हो, तुम्ही इथे जेलमध्ये असता, तुम्हाला तिकडच्या बातम्या इथे मिळतात कशा? अहो तुमची केस आता साधी राहिली नाही, बाहेर सगळीकडे तुमच्या केसची चर्चा आहे. आम्हाला बाहेरून सगळ्या खबरी कळतात. पण डॉक्टर, इथून सुटल्यावर आमची ओळख ठेवा बरं का, म्हणजे आम्ही बाहेर आल्यानंतर तुम्हाला भेटायला बरं. नाही नाही, काही हरकत नाही. तुम्हाला पाहिजे तेव्हा तुम्ही या. तुमचा दवाखाना त्याच गावात असेल ना? हा म्हणजे हो, गावातल्या लोकांनी खूप अपमान केलाय माझा, तसं प्रेमही खूप केलंय. त्यामुळे अजून काही ठरलं नाही माझं, दवाखाना तिथंच ठेवायचा की हलवायचा बघू. पण काय पण म्हणा हा डॉक्टर, तुमच्यासारख्या माणसांना पोलिसांनी पण त्रास द्यायला नको पाहिजे. तर काय नशिबाचे भोग, दुसरं काय. शिखरे, त्या मुंबईच्या डॉक्टरांना आर्याच्या कॅबिन मध्ये पाठवा. मे आय कम इन मॅडम? ओ या. काय चाललंय काय तुमचं? तुमच्यामुळे, फक्त तुमच्यामुळे काल तो देवीसिंग सुटला असता. मी काय केलं मॅडम? मला फक्त विचारलेल्या प्रश्नांची खरीखुरी उत्तरं देत होतो मी. कमाल आहे तुमची. एक माणूस तुमच्याकडे 5 वर्ष काम करतो आणि तुमच्याकडे साधे डॉक्युमेंट्स नाहीयेत. डॉक्युमेंट्स होते, पण तुमचे ते चव्हाण साहेब ते घेऊन गेले. पण तरीही तुम्हाला त्या देवीसिंगच्या प्रश्नाची नीट उत्तरं द्यायला हवी होती. तो सरळ सरळ तुमच्यावर हावी झाला होता. दिव्या जरा शांत हो. हे बघ, जे काही झालं त्याच्यावरती बोलून काहीच उपयोग नाही. त्याच्यापेक्षा पुढे काय करायला हवं त्याचा विचार करूयात. बरं मला हे सांगा, तो देवीसिंग कुठून आला होता? काहीतरी सांगितलं असेल ना त्याने. तो पुण्याच्या एका अनाथ आश्रमाचं नाव घ्यायचं. त्या आश्रमाचं नाव?
नाव मला आठवत नाही. अहो पण एवढ्याशा माहितीवरून त्याचा भूतकाळ कसा शोधायचा? ते मी बघते. वो देवी सिंह का एड्रेस ढूंढने में मुझे जमीन आसमान एक करना पड़े ना, फिर भी चलेगा. पण तो देवी सिंह असण्याचा पुरावा मी शोधूनच काढेन.